BA द्वितीय वर्षातील अर्थशास्त्र या विषयातील सर्व विद्यार्थ्यांचे मी या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करीत आहे. मी प्राध्यापक बाभुळगावकर आज आपणापुढे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक आपल्या या पहिल्या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा आहे. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक किंवा आपण डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ या संदर्भातला मागोवा घेणार आहोत. तर चला तर मग आपण या फरकाचा अंदाज घेऊया. तर पहिला फरक आहे या दोन संकल्पनेमधला. जनरली आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या संकल्पना एकाच अर्थाने वापरत असतो, पण अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला, अर्थशास्त्राच्या जाणकाराला या बाबतीत फरक माहीत असणे गरजेचे आहे. नव्हे तर आपल्याला अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातला भेद लक्षात घेणं गरजेचे आहे. दोन संकल्पना वेगळ्या आहेत. तर पहिला मुद्दा आपण पाहूया. आर्थिक विकास ही खंडित प्रक्रिया आहे, तर आर्थिक वृद्धी निरंतर प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला सांगता येऊ शकतो. अर्थतज्ज्ञ शुम्पीटर यांच्या मते आर्थिक विकास प्रक्रिया ही खंडित किंवा तुटक असू शकते, तर अर्थव्यवस्थेत संथपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय. तर यावर आपण असं म्हणूया की आर्थिक विकास ही प्रक्रिया एका वर्षापूर्वी असू शकते. समजा उदाहरण दिल्यावर लक्षात येईल तुम्हाला. समजा भारत देश आहे. भारतामध्ये गेल्या वर्षी आर्थिक प्रगती किंवा भौतिक प्रगती किती टक्के होती? समजा 5% होती आणि यावर्षी त्याच्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये वाढ होऊन ती 6% झाली. म्हणजे हा एका वर्षापर्यंतचा आपण विचार केला आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये ठप्पपणा असेल किंवा थांबलेली असेल आर्थिक विकासाची प्रक्रिया, तर तेव्हा आपण या एका वर्षाच्या कालावधीसाठीचा जो आपण प्रगतीचा विचार केला त्याला आपण आर्थिक विकास म्हणूया. तर एक दीर्घ काळापर्यंत चालणारी विकासाची प्रक्रिया म्हणजे आपण आर्थिक वृद्धी म्हणूया. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा एखादी विकसित देशातली अर्थव्यवस्था असेल, जर्मनी असेल, जपान असेल, अशा राष्ट्रामध्ये दरवर्षी भौतिक प्रगतीमध्ये वाढ होताना दिसून येते किंवा विकासामध्ये वाढ होताना दिसून येते. विकास हा सतत वाढताना दिसून येतो आणि तेव्हा ही जी प्रक्रिया आहे भौतिक विकासातली किंवा भौतिक प्रगतीतली किंवा प्रगतीमधील जी बदल असेल त्याला आपण काय म्हणायचं? आर्थिक वृद्धी असं म्हणायचं, असे शुम्पीटर यांचं मत आहे. दुसरा जो फरक आहे तो आपण असा स्पष्ट करूया की आर्थिक विकास ही अल्पकालीन प्रक्रिया आहे, तर आर्थिक वृद्धी ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अल्पकालीन म्हणजे किती? 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंतच्या काळाला अल्पकाळ म्हणूया फार. तर या अल्पकाळामध्ये एखाद्या देशामध्ये जी प्रगती होते, जो विकास होतो, किंवा जे तंत्रज्ञानामध्ये वाढ झालेली असेल, उत्पन्नामध्ये वाढ झालेली असेल, म्हणजे हा अल्पकाळातला बदल असेल, तर त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणायचं. तर आर्थिक वृद्धी ही प्रक्रिया आहे ती दीर्घकालीन आहे, म्हणजे सतत, म्हणजे 3 वर्षापासून 1 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतचा जो काळ असेल किंवा 12 वर्षापर्यंतचा जो काळ असेल, या काळामध्ये एखाद्या देशाच्या उत्पादनात वाढ झाली असेल सतत, किंवा या देशातल्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली असेल, दरडोई उत्पन्नात वाढ झाली असेल, तंत्रज्ञानातल्या वापरातील वाढ झालेली असेल, किंवा दळणवळणाच्या सुविधांमध्ये झालेली वाढ असेल, लोकांच्या सभ्यतेमध्ये झालेली वाढ असेल, तर या सगळ्यांना आपण आर्थिक वृद्धी म्हणूया. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की आर्थिक वृद्धी ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, लॉंग रन पिरियडमधली प्रक्रिया आहे. एखाद्या देशात अल्पकाळात भौतिक प्रगती झाली असेल आणि नंतर ही प्रगती थांबलेली असेल, तर अशा अवस्थेत आर्थिक विकास झाला असे म्हणता येईल. पण दीर्घकाळात आर्थिक प्रगती होत असेल, दीर्घकाळामध्ये भौतिक प्रगती होत असेल, तर त्याला आपण आर्थिक वृद्धी असे म्हणतो.
त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की विकसनशील किंवा अविकसित देशात होणारी आर्थिक प्रगती किंवा भौतिक प्रगती म्हणजे आर्थिक विकास होय. तर विकसित देशात होणारी प्रगती किंवा आर्थिक प्रगती म्हणजे आर्थिक वृद्धी होईल. या संदर्भातला मागोवा श्रीमती हिक्स यांनी घेतलेला आहे. त्यांच्या मते विकसनशील देशात साधनांची उपयोग माहीत आहेत, पण त्याचा वापर झालेला नसल्यामुळे ती वापरात आणली जाणारी प्रक्रिया म्हणजे आर्थिक विकास होय. तर विकसित देशात साधने वापरतात, पण त्या साधनाचा वापर संख्यात्मक दृष्टीने वाढवावा लागतो. त्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हणतात. म्हणजे हिक्सच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणूया की विकसनशील देशात, विकसनशील देश म्हणजे कोणता? विकासाच्या मार्गावर असणारा. फार झालं तर उदाहरण देऊया आपण भारतासारखा देश हा विकसनशील आहे. आपण विकसित देश म्हणू शकत नाही. भारताला काय म्हणू शकतो? विकसनशील म्हणू शकतो. तर अविकसित देश म्हणजे कोणते? जसं आपण म्हणूया पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, अशा देशांना आपण अविकसित देश म्हणतो, ज्या देशाचा विकास झाला नाही. तर अशा राष्ट्रामध्ये जी आर्थिक प्रगती होते त्याला आपण आर्थिक विकास म्हणायचा. कारण अशा राष्ट्रामध्ये जी उत्पादनाची साधने असतील, तंत्रज्ञान असेल, त्याचा वापर माहीत असतो, पण वापर केला जात नाही. म्हणजे नव्याने वापर करणे, म्हणजे लोकांना वापराच्या बद्दलचं थोडंफार माहिती असू शकते, पण त्या वापर काही अंशी करणे, उपयोगात आणणे, त्याला आपण आर्थिक विकास म्हणायचं. आता आपण म्हटलं की एखादं नवं तंत्रज्ञान असेल, नवीन तंत्रज्ञान निर्माण झालं असेल जगाच्या पाठीवर, ते आपल्या देशामध्ये थोडं वापरणे, नव्याने वापरून घेणे, याला आपण आर्थिक विकास म्हणायचं. तर विकसित देश कोणते? इंग्लंड असेल, जर्मनी असेल, जपान असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, अशा राष्ट्रामध्ये जे उत्पादनाची नवनवीन साधनं असतील, नवनवीन तंत्रज्ञान असेल, त्याचा वापर ऑलरेडी केलेला असतो, म्हणजे वापर झालेला असतो, पण नंतरच्या काळामध्ये तो वापर अधिक व्हायला हवा, म्हणजे त्याची संख्या वाढायला हवी, तेव्हा त्याला आर्थिक वृद्धी असेल आणि ही संख्या वाढत जाते. समजा आपण म्हणूया की एखादं नवं तंत्रज्ञान भारतामध्ये एकदाच वापरलं असेल, तर रशिया किंवा अमेरिकेमध्ये ते परत वापरले असेल, तर परत वापरले म्हणजे त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणायचं. आणि एकदाच वापरला असेल त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणू शकतो. तर आर्थिक विकास हा अविकसित देशात होतो, फॉर एक्झाम्पल भारतासारख्या देशात. तर आर्थिक वृद्धी ही पूर्णतः विकसित देशामध्ये होते, फॉर एक्झाम्पल इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल, अशा राष्ट्रामध्ये. तर या संदर्भातलं मार्मिक विश्लेषण श्रीमती हिक्स यांनी केलेले आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे, आर्थिक विकास गुणात्मक स्वरूपाचा असतो, तर आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची असते. म्हणजे आता या संदर्भातलं विश्लेषण करताना जे.के. मेहता यांनी असं म्हटलेलं आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत होणारे बदल हे गुणात्मक स्वरूपाचे आहेत, तर आर्थिक वृद्धीच्या काळात होणारे बदल हे मात्र मात्रात्मक किंवा संख्यात्मक स्वरूपाचे असतात. विकसनशील देशात नवनवीन साधने, तंत्रज्ञान याचा नव्याने वापर होणे म्हणजे गुणात्मक बदल. काय म्हणू शकतो आपण की नवीन तंत्रज्ञान असेल, नवं साधने असतील, याचा वापर होणे, याला आपण एक नव्याने वापर होणे, याला आपण गुणात्मक बदल म्हणतो. आता उदाहरण देता येईल, लक्षात येईल की आपल्याकडे परंपरागत शेती केली जाते भारतासारख्या राष्ट्रामध्ये. म्हणजे भारतासारख्या राष्ट्रामध्ये शेतीची उत्पादकता फार कमी आहे. तुम्ही इस्रायलसारखा देश घ्या, चायनासारखा देश घ्या किंवा इतर फ्रान्ससारख्या देशाची तुलना करा, तर आपल्या देशामध्ये शेतीची उत्पादकता फार कमी आहे. आणि ही शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी भारत सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला म्हणता येईल की कापसाच्या बाबतीत भारताची उत्पादकता फार कमी होती 10 वर्षापूर्वी. भारताची उत्पादकता, भारतातली कापसाची उत्पादकता कशी होती? फार कमी होती तुलनेने चायना असेल किंवा अमेरिका असेल किंवा इस्रायल असेल अशा राष्ट्रापेक्षा.
मग तेव्हा परंपरागत कापूस पेरणी व्हायची. तर अशा वेळेस एक नवीन तंत्रज्ञान 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आपल्याकडे आलं आणि ते म्हणजे बीटी कापसाचं. हे सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे, आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. तर तेव्हा बीटी कापूस हे नवं तंत्रज्ञान भारताने जाणीवपूर्वक वापरण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तेव्हा हे नवीन तंत्रज्ञान वापरणे त्याला आपण आर्थिक विकास म्हणायचं. नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे कापसाच्या उत्पादनात वाढ झाली. आज आपण पाहतो की कापूसामध्ये जे हेक्टरी उत्पादकता आहे ती अधिक झालेली आहे. म्हणजे कापसाचं उत्पादन आता एकरामध्ये आपण म्हणतो की 10 ते 15 क्विंटलपर्यंत आपण एका एकरामध्ये कापूस घेतो. पण त्याच्या अगोदर जुन्या काळामध्ये हे नवं तंत्रज्ञान नव्हतं आणि तेव्हा परंपरागत कापूस उत्पादन केलं जायचं. तेव्हा एकरामध्ये 1 ते 2 क्विंटल कापूसचं प्रोडक्शन घेतलं जायचं. तर ही परिस्थिती, हा जो बदल आहे तो आर्थिक विकासामध्ये येऊ शकतो. आणि आपण म्हणूया हे तंत्रज्ञान अमेरिकेमध्ये तर सर्रास वापरलं जातं. शासनाने किंवा एखाद्या कंपन्यांनी किंवा स्वयंसेवी संस्थांनी हे सांगायची गरज नाही. त्यांनी तर ते ऑटोमॅटिक तिथल्या शेतकऱ्यांनी ते स्वीकारलं आणि ते स्वीकारून परत ते तंत्रज्ञान वापरलं. अधिकाधिक त्याचा वापर होताना दिसून येतो दरवर्षी. तर तेव्हा तो जो संख्यात्मक बदल आहे, म्हणजे संख्या वाढली. आपल्याकडे नवं तंत्रज्ञान वापरायला सांगितलं, हे बीटी तंत्रज्ञानाचं नवीन शेतीचं ते थोडक्यात वापरलं, म्हणजे गुणात्मकदृष्ट्या बदल झाला. जी नवीन शेती आणि जुनी शेती याच्यातला जो बदल आहे त्याला गुणात्मक बदल म्हणतो. तर अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये किंवा विकसित राष्ट्रामध्ये हे जे तंत्रज्ञान आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यांची संख्या वाढली जाते. ही संख्या वाढणे याला आपण संख्यात्मक बदल म्हणतो. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणू शकतो की आर्थिक विकास ही गुणात्मक स्वरूपाचा बदल आहे, म्हणजे तात्पुरता बदल. नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आणि स्वीकारलेलं नवं तंत्रज्ञान सर्रासपणे वापरणे, प्रचंड प्रमाणात वापरणे, हा झाला संख्यात्मक बदल. हा संख्यात्मक बदल हा आर्थिक वृद्धीमध्ये मोजला जातो. या संदर्भातलं विश्लेषण जे के मेहता या भारतीय अर्थतज्ञांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या दोघातल्या फरकामधला, विकसित देशातील उत्पन्न वाढीला आर्थिक वृद्धी म्हणावे तर विकसनशील देशातील उत्पन्न वाढीला आर्थिक विकास म्हणावे. म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जो उत्पन्न वाढलं जातं, राष्ट्रीय उत्पन्नातली वाढ होते, त्या वाढीला काय म्हणायचं? आर्थिक वृद्धी म्हणायचं. डेव्हलप्ड कंट्री, आपल्याला माहिती आहे की आपल्यापेक्षा एक जवळपास 7 अर्थव्यवस्था पुढे उत्पन्नाच्या बाबतीत, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या बाबतीत. कोणकोणत्या? त्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, जपान आहे, फ्रान्स आहे. अशा राष्ट्राच्या अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा पुढे आहेत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. आता आजही आपण आकडेवारीत बोलायचं झालं तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे जवळपास $2.5 ट्रिलियन आहे. तर चायनासारख्या राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न हे जवळपास $12 ट्रिलियन आहे. तर अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न हे जवळपास 20 ते 21 ट्रिलियन आहे. म्हणजे बघा इतका फरक आहे. म्हणजे भारतासारख्या अविकसित देशात जी राष्ट्रीय उत्पन्नाची दरवर्षी वाढ होते त्या वाढीला आपण आर्थिक विकास म्हणतो. तर चायना असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, अशा 7 प्रगत अर्थव्यवस्था आहेत जगामधल्या. तिथल्या राष्ट्रामध्ये जो आर्थिक विकास होत असेल, राष्ट्रीय उत्पन्नातली वाढ होत असेल, त्याला आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा फरक आहे. आता आपण म्हटलं राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत बोललो, पण आपण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपण कितीतरी मागे आहोत. कारण दरडोई उत्पन्न कसं काढायचं यावर तुम्हाला मी मागोवा घेतलेला आहे की दरडोई उत्पन्न बरोबर काय सूत्र? त्या देशातले एकूण राष्ट्रीय उत्पन्न छेदिले किंवा भागिले त्या देशाची लोकसंख्या. आता आपल्या देशाची लोकसंख्या अधिक आहे म्हणून येणारा आकडा लहान येऊ शकतो दरडोई उत्पन्नाचा तुलनेने इतर राष्ट्रांच्या, अमेरिकेच्या किंवा इंग्लंडच्या. तर या संदर्भातला विचार केला तर मेडिसन यासारख्या अर्थतज्ञांच्या मते दोन्ही प्रकारच्या देशात उत्पन्न वाढविणे हे समान उद्दिष्ट आहे. म्हणजे इंग्लंडमध्येही उत्पन्न वाढवलं जाऊ शकतं, भारतामध्येही उत्पन्न वाढवलं जातं. पण उत्पन्न वाढवण्याची जी प्रक्रिया शासनाकडून किंवा समाजव्यवस्थेकडून राबवली जाते ती मात्र वेगवेगळी आहे. तर विकसित देशातली जी प्रक्रिया आहे उत्पन्न वाढीची, त्या उत्पन्न वाढीच्या प्रक्रियेला काय म्हणायचं की आर्थिक वृद्धी म्हणायचं. तर विकसनशील देशातल्या उत्पन्न वाढीच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? आर्थिक विकास असं म्हटलं जाऊ शकतं. त्यानंतरचा मुद्दा
आर्थिक विकास ही प्रक्रिया शासनाकडून प्रेरित असते, तर आर्थिक वृद्धी ही प्रक्रिया लोकांकडून स्वयंप्रेरित असते. हा एक बदल आहे महत्त्वाचा. म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया आपल्या देशामध्ये राबवायची म्हणजे कोणत्या देशात राबवायची? अविकसित देशात राबवायची. तर त्यासाठी नवीन तंत्रज्ञान असेल, नवीन वस्तू उत्पादन असेल, नवीन व्यापार पद्धती असेल, नवीन शेती तंत्रज्ञान असेल, हे किंवा आधुनिक तंत्रज्ञान असेल, हे जर वापरायचं असेल तर सर्वप्रथम शासनाला काय करावं लागतं? नियमन करावं लागतं. त्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागतं. त्यासाठी कायद्याची तरतूद करावी लागते. तर या सगळ्या बाबी शासनाला जाणीवपूर्वक कराव्या लागतात आणि विकासाचा गाडा पुढे पुढे न्यावा लागतो. तर ही जी प्रक्रिया आहे ती आर्थिक विकासाची प्रक्रिया आहे. म्हणजे आर्थिक विकास हा स्वयंप्रेरणेने होत नाही, स्वयंस्फूर्तीने होत नाही. तर आर्थिक वृद्धी इंग्लंड असेल, जर्मनी असेल, जपान असेल, अशा राष्ट्रामध्ये आर्थिक वृद्धीची प्रक्रिया होते. का? कारण तिथे सरकारला नियमन किंवा कायदे किंवा सरकारला प्रोत्साहन द्यावं लागत नाही. तिथल्या लोकांकडून आपोआप नवीन तंत्रज्ञान, नवीन वस्तू उत्पादन, नवीन व्यापार तंत्र, नवीन वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं काम आपोआप निर्माण होतं. हा एक बदल आहे. म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया ही प्रेरणेने होते, दबावाने होते, प्रोत्साहनाने होते. तर आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही आपोआप होते, लोकांच्या प्रोत्साहनाने होते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. या संदर्भातलं मार्मिक विश्लेषण प्राध्यापक बॉने यांनी केलेले आहे. त्यांच्या मते आर्थिक विकासात शासनाला मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि नियमन करावे लागते. तर वृद्धीमध्ये विकसित देश विकासासाठी पूर्णपणे तयार झालेला असतो. लोक उत्स्फूर्तपणे विकास प्रक्रियेत सहभागी होतात. ही आर्थिक वृद्धीची स्थिती असते. त्यानंतर आपण असं म्हणूया की भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश अशा विकसनशील आणि अविकसित देशात जी विकास प्रक्रिया राबवली जाते तिला काय म्हणायचं? आर्थिक विकास असं म्हटलं जातं. तर अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, रशिया अशा विकसित देशात, पूर्ण विकसित देशात जी विकास प्रक्रिया सुरू असते तिला आर्थिक वृद्धी असं म्हटलं जाऊ शकतं. मग आपण असंही म्हणू शकतो की आर्थिक विकास हा अगोदर होतो कोणत्याही देशामध्ये. कोणतेही एखादा विशिष्ट देश घेतला तर आर्थिक विकास अगोदरची प्रक्रिया आहे आणि आर्थिक विकासानंतर कोणती प्रक्रिया येते? आर्थिक वृद्धीची प्रक्रिया येऊ शकते. म्हणजे अगोदर आर्थिक विकास आणि नंतर काय येते? आर्थिक वृद्धी येते. म्हणजे आर्थिक इतिहासाच्या संदर्भात बोलायचं झालं तर आर्थिक विकासाच्या इतिहासात बोलताना सर्वप्रथम जी संकल्पना अर्थव्यवस्थेत लागू होते, जी निर्माण होते तिला आपण आर्थिक विकास म्हणायचं. आणि आर्थिक विकास झाल्यानंतर त्या देशामध्ये जी प्रक्रिया सुरू होते भौतिक प्रगतीच्या संदर्भातली ती म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक विकासात शासनाची भूमिका महत्त्वाची असते, तर आर्थिक वृद्धीमध्ये देशातील लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. जे आपोआप विकास केला जातो. तर आर्थिक विकासासाठी शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. तर या संदर्भातलं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे आर्थिक वृद्धी ही सर्वोच्च पातळी आहे विकासाची. कारण त्यामध्ये शासनाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत. लोक सुसंस्कृत असतात, लोक सभ्य असतात, लोकांना समज आलेली असते, लोक स्वतःहून विकासाच्या संदर्भात जागरूक असतात. आपण आपला विकास केला पाहिजे, कुटुंबाचा विकास केला पाहिजे, लोकांमध्ये अंधश्रद्धा असत नाहीत, लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक असतं, लोकांमध्ये समज येण्याचं प्रमाण अधिक असतं, लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर असतात, लोक सामाजिकदृष्ट्या साक्षर असतात, लोक नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा साक्षर असतात. तर ही जी अवस्था आहे त्याला आपण आर्थिक वृद्धीची अवस्था म्हणतो. तर आर्थिक विकास हा नुकताच एक उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक पाऊल आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. दुसऱ्या बाबतीत म्हणता येईल की एखादं मूल जन्मलेला आहे, तो वाढीला लागल्यानंतर पहिलं पाऊल जो टाकतो तो झाला आर्थिक विकास. आणि एक नाविन्य येतं. पहिलं पाऊल टाकणे एखाद्या लहान मुलाने ते म्हणजे एक नाविन्य आहे. तो झाला आर्थिक विकासाचा प्रकार. आणि तो मुलगा थोडासा मोठा झाल्यानंतर, खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाल्यानंतर तो पळायला लागतो. तो पळायला लागणं म्हणजे हे झाला आर्थिक वृद्धी होय.
म्हणून हा फरक लक्षात घेणं गरजेचं असू शकतं. म्हणून अमेरिका आणि भारताची तुलना केली तर भारतापेक्षा अमेरिका कितीतरी पटीनं पुढे. आपण असं म्हणतो की भारत हा 2020मध्ये आर्थिक महासत्ता होईल का? नाही. त्या दृष्टीनं विचार केला तर आपण खूप मागे आहोत. म्हणून आर्थिक वृद्धीची प्रक्रिया होणं आपल्या देशासाठी गरजेचं आहे. तर इथे आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संदर्भातला भेद किंवा फरक लक्षात घेतलेला आहे. काही अडचणी असतील तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकता मोबाईलद्वारे. तर इथे तुम्ही माझं व्याख्यान ऐकलं याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांना हॅव अ नाईस डे.